मित्रांनो, मी साताराजवळील एका छोट्याशा गावात माझ्या काका-काकूंकडे राहतो. माझ्या शेजारी माझी एक काकू राहायची, जी माझी सख्खी काकू नव्हती, पण तिचं व्यक्तिमत्व असं होतं की कोणाच्याही मनात आग लागेल. ती शिवणकामाचा व्यवसाय करायची. तिची शिवण मशीन बिघडली की ती मला बोलवायची. काही दिवसांपासून मला तिचं वागणं थोडं वेगळं वाटत होतं, जणू तिला काहीतरी हवं होतं. ती माझ्याशी खूप लाड करून बोलायची. एकदा तिनं मला मशीन दुरुस्त करण्यासाठी बोलावलं. दुपारी मी तिच्या घरी गेलो. तिथं खाली काका-काकू आणि त्यांचा मुलगा राहायचा, पण तो हॉस्टेलला होता. वरच्या मजल्यावर काकू शिवणकाम करायची. मी वर गेलो, तिथं काकू होती. मी मशीन दुरुस्त करायला लागलो. काकू माझ्या खूप जवळ येत होती, मला हलकेच स्पर्श करत होती. मला पण गुदगुदी व्हायला लागली. मी काम करत असताना ती माझ्यासमोर वाकली. तिचं सौंदर्य मला स्पष्ट दिसलं. काय सांगू मित्रांनो, माझी भावना आता दाटून आली आणि ती स्पष्ट दिसत होती. काकूंनी माझी भावना पाहिली आणि हसत उभी राहिली, मग बाजूला गेली. मी काम संपवलं आणि निघायला लागलो. तिनं मला थांबवलं आणि म्हणाली, कामाचे किती पैसे देऊ? मी हसत म्हणालो, तुम्ही जे द्याल ते मी घेईन. ती हसली आणि मी पण हसत निघालो. मला वाटत होतं काकूंना नक्कीच काहीतरी हवं आहे. दुसऱ्या दिवशी तिनं पुन्हा बोलवलं. असं ती सतत मला बोलवायला लागली. मला कळून चुकलं की तिला काय हवं आहे. एकदा पुन्हा तिनं मला बोलवलं, म्हणाली मशीन बिघडली आहे. मी गेलो. त्या दिवशी घरी कुणी नव्हतं. तिनं खालचं दार बंद केलं. मी मनात म्हणालो, आज काकू मला रोमांचक क्षणांचा अनुभव देणारच. मी वर गेलो आणि मशीन दुरुस्त करायला लागलो. ती माझ्यासमोर बसली आणि इकडे तिकडे बोलायला लागली. अचानक ती म्हणाली, तुझी गर्लफ्रेंड आहे का? मी म्हणालो, नाही काकू. ती हसली आणि म्हणाली, काय रे, इथं काय इतका आकर्षक दिसतोस आणि एकही नाही? मी म्हणालो, खरंच नाही. ती पुन्हा हसली आणि म्हणाली, माझ्या कॉलेजमध्ये तर 2 बॉयफ्रेंड होते. मी विचारलं, काकांना माहीत आहे? ती म्हणाली, नाही बस. मग काय, मी हिम्मत करून तिला जवळ ओढलं आणि ओठांवर ओठ ठेवू लागलो. सुरुवातीला ती सुटायचा प्रयत्न करत होती, पण लगेच ती शांत झाली आणि माझी साथ द्यायला लागली. आम्ही बराच वेळ ओठांवर ओठ ठेवून राहिलो. मग मी थांबलो. ती म्हणाली, काय झालं? मला भीती वाटते, कोणी येईल. मी म्हणालो, कोणी येणार नाही काका, तर गावाबाहेर गेलेत ना? ती म्हणाली, हो, आणि मी सगळे दरवाजे खिडक्या बंद केले आहेत. मी म्हणालो, काकू, मी कधी असा रोमांचक अनुभव घेतला नाही. ती म्हणाली, मी तुला सगळं शिकवते, तू तसं करत जा. मग आम्ही पुन्हा ओठांवर ओठ ठेवू लागलो. तिनं माझी भावना मोकळी केली. ती खूप उत्कट झाली होती. मी पण तिला मोकळे केले. मी इतके दिवस तिच्या सौंदर्याकडे बघून हतबल व्हायचो, ते आता माझ्यासमोर होतं. मी तिच्या सौंदर्याला ओठांनी प्रेमाने अनुभव देऊ लागलो. ती म्हणाली, तुझी भावना जेव्हा दाटून आली तेव्हाच मी ठरवलं होतं की तुझ्याकडून रोमांचक क्षण घेणार. मी विचारलं, कधी? ती म्हणाली, त्या दिवशी जेव्हा तुझी भावना दाटून आली होती. मी म्हणालो, म्हणजे तुम्ही माझ्याकडून रोमांचक अनुभव घेण्याचं ठरवलं होतं? ती म्हणाली, हो, माझा नवरा माझा एकटेपणा दूर करू शकत नाही. तो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे आणि त्याला साखरेचा आजार आहे. तो लगेच थकतो आणि महिन्यातून फक्त एकदाच जवळ येतो. गेल्या 2.5 महिन्यांपासून मी असा रोमांचक अनुभव घेतला नाही. तू मला जवळ येऊ दे, माझा एकटेपणा दूर कर. मी म्हणालो, काकू, काही सावधगिरी नाही, असंच जवळ येऊ का? ती म्हणाली, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. माझं ऑपरेशन झालंय, काही होणार नाही. मग मी तिच्या जीवनात प्रेम टाकलं आणि रोमांचक क्षण द्यायला सुरुवात केली. काही वेळाने मी तिला विचारलं, आताच उत्साह सोडू का? ती म्हणाली, हो ठीक आहे. मी जीवनातच उत्साहाच्या 5-6 लाटा सोडल्या. मग आम्ही काही वेळ तसेच जवळजवळ राहिलो. ती म्हणाली, तू खूप छान रोमांचक अनुभव दिलास, खूप मजा आली. तुझ्या काकांनी कधीच असा आनंद दिला नाही. मग 4 दिवस जोपर्यंत काका परत आले नाहीत, आम्ही रोज दुपारी रोमांचक क्षण घेत राहिलो. मित्रांनो, 4 दिवसांचा तो रोमांचक अनुभव माझ्या मनात भरून राहिला होता. काका परत आल्यावर मात्र सगळं थांबलं. काकू आता मला भेटली की डोळ्यांनीच काहीतरी संदेश द्यायची, पण घरी काका असल्याने ती जास्त काही बोलायची नाही. मी पण सावध झालो होतो. गावातली माणसं, त्यांच्या नजरा आणि त्यांच्या गप्पा यांचा मला धोका वाटायचा. तरीही माझं मन त्या गोड आठवणीमध्ये हरवलेलं असायचं. एक दिवस सकाळी मी माझ्या काकाच्या शेतात काम करत होतो. दुपारच्या वेळी काकूचा फोन आला. ती म्हणाली, आज दुपारी घरी येमशीन, पुन्हा बिघडली आहे. तिच्या आवाजात तोच लाड होता. मी मनात विचार केला, काकू पुन्हा रोमांचक क्षण घ्यायला तयार आहे, पण काका घरीच होते. मग ही काय भानगड आहे? मी थोडा साशंक झालो, पण उत्सुकता पण होती. दुपारी मी तिच्या घरी पोहोचलो. खालचं दार उघडं होतं. मी वरच्या मजल्यावर गेलो. तिथं काकू मशीन जवळ बसली होती, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर थोडा तणाव होता. मी विचारलं, काय झालं काकू, काका घरी आहेत का? ती हसली आणि म्हणाली, नाही, तो गावच्या सरपंचाकडे गेलाय. पण मला तुझ्याशी जरा खाजगी बोलायचं आहे. मी थोडा गोंधळलो. खाजगी काय झालं? मी विचारलं. ती उठली, माझ्याजवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली,
त्या 4 दिवसांपासून मला काहीतरी विचित्र वाटतंय. मी तुला खूप आवडते हे मला माहीत आहे आणि मलाही तुझ्याबरोबर वेळ घालवायला मजा येते, पण मला भीती वाटते की आपण कुठेतरी चूक करतोय. माझं मन गडबडलं. एकीकडे मला तिच्याबरोबर घालवलेल्या क्षणांची आठवण येत होती, पण दुसरीकडे तिच्या डोळ्यातलं सत्य मला जाणवलं. मी म्हणालो, काकूमला पण तेच वाटतं, पण मग आता काय करायचं? ती म्हणाली, मी ठरवलंय, आपण असं पुढे चालू ठेवू शकत नाही. माझा नवरा मला खूप प्रेम करतो आणि तुला पण तुझं आयुष्य आहे, पण मी तुला कधीच विसरणार नाही. तिनं माझा हात हलकेच दाबला आणि म्हणाली, तुझ्यामुळे मला माझ्या आयुष्यातली एक वेगळीच मजा अनुभवायला मिळाली, पण आता आपण फक्त चांगले मित्र राहू. मी हलकेच हसलो आणि म्हणालो, काकू तुम्ही बरोबर आहात. आपण चूक करत होतो, पण खरं सांगू तुमच्यासारखी मैत्रीण मिळणं खूप कठीण आहे. ती पण हसली आणि म्हणाली, तू पण माझ्यासाठी खास आहेस, पण आता आपण फक्त मशीन दुरुस्त करण्यापुरत भेटू, ठीक आहे? तिच्या डोळ्यात तोच लाड डोकावला, पण यावेळी त्यात एक वेगळीच प्रेमळता होती. मी होकार दिला आणि मशीन दुरुस्त करायला लागलो. ती माझ्याशी गप्पा मारत होती, पण यावेळी तिचं वागणं अगदी साधं आणि मोकळं होतं, जणू तिनं मनातली सगळी गोंधळाची गाठ सोडवली होती. मी पण त्या क्षणाचा आनंद घेत होतो. काम संपलं आणि मी निघायला लागलो. तिनं मला थांबवलं आणि म्हणाली, आज पैसे घेणार की नाही? मी हसत म्हणालो, काकू तुमच्या हसण्याची किंमत कोणतेही पैसे देऊ शकत नाही. ती खळखळून हसली आणि मला निरोप दिला. त्या दिवसानंतर आमचं नातं खरंच बदललं. ती मला मशीन दुरुस्तीसाठी बोलवायची, पण आता आमच्या भेटीत तो जुना लाड नव्हता. त्या भेटीची एक वेगळीच प्रेमळ भावना होती, जसं खरंखुरं मैत्रीचं नातं. मी तिच्याशी मोकळेपणाने गप्पा मारायचो. ती मला तिच्या कॉलेजच्या गमती सांगायची आणि कधीकधी काका गावाबाहेर गेले की ती मला जेवायला बोलवायची, पण आम्ही दोघंही त्या रोमांचक क्षणांच्या सीमा ओलांडल्या नाहीत. पण गावातल्या गप्पा काही थांबत नव्हत्या. एकदा मी शेतात काम करत असताना माझा मित्र संजू भेटला. तो डोळे मिचकावत म्हणाला, काय रे, तुझी आणि त्या काकूची काय भानगड आहे? गावात सगळे बोलत आहेत की तू तिच्या घरी खूप वेळा दिसतोस. मी त्याला खोट पाडलं, अरे फक्त मशीन दुरुस्त करायला जातो. तुझ्या डोक्यात काय काय येतं? पण मनातून मला धडकीच भरली. गावातल्या नजरा आणि गप्पा मला आता जास्तच जाणवायला लागल्या. एक दिवस काका गावात परत आले आणि मला त्यांनी शेतात भेटायला बोलावलं. मी गेलो तेव्हा त्यांचा चेहरा थोडा गंभीर होता. मला वाटलं बस आता भलतंच काहीतरी होणार. काका म्हणाले, राहुल तू आमच्या घरी खूप येतोस, मशीन दुरुस्त करायला, पण गावात काहीतरी गप्पा सुरू आहेत. तू सावध राहा. माझा तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे, पण लोकांचं काही सांगता येत नाही. त्यांच्या शब्दांनी मला धक्का बसला, पण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला हे पण जाणवलं. मी फक्त होकार दिला आणि म्हणालो, काका काळजी करू नका, मी फक्त कामासाठी येतो. मित्रांनो, माझ्या आयुष्यातली ही गोष्ट आता एका नव्या वळणावर आली होती. काका मला विश्वास दाखवत होते, पण गावातल्या गप्पांनी माझ्या मनात एक वेगळीच भीती निर्माण केली होती. मी आणि काकू यांच्यातलं नातं आता फक्त मैत्रीचं होतं, पण गावातल्या लोकांच्या नजरा आणि त्यांच्या खुसपटांनी मला अस्वस्थ केलं होतं. मला वाटायचं हे सगळं कसं थांबणार, आणि जर खरंच काही गडबड झाली तर? पण माझ्या मनातली ती रोमांचक आठवण आणि काकूचं ते लाडकं हसू मला पुन्हा पुन्हा तिच्याकडे खेचत होतं. दिवस असेच निघून जात होते. मी माझ्या रोजच्या कामात मग्न होतो. शेतात राबायचो, काकूंबरोबर गप्पा मारायचो आणि कधीकधी मशीन दुरुस्त करायला काकूच्या घरी जायचो. पण आता माझ्या मनात एक सावधपणा आला होता. गावातल्या गप्पा मला सतावत होत्या. मला वाटायचं लोकांना काय हवंय? मी फक्त मशीन दुरुस्त करतोय आणि तरीही त्यांना भलतंच काहीतरी दिसतंय. एक दिवस सकाळी मी शेतात काम करत असताना माझा मित्र संजू पुन्हा भेटला. त्याचा चेहरा गंभीर होता, जणू तो काहीतरी मोठं सांगणार होता. तो हळू आवाजात म्हणाला, राहुल तू त्या काकूच्या घरी जास्त जाऊ नकोस. गावात फक्त तुझ्याबद्दलच नाही तर त्या काकूच्या नवऱ्याबद्दल पण काहीतरी बोललं जातंय. मी गोंधळलो. काका त्यांच्याबद्दल काय बोलत आहेत? संजू म्हणाला, अरे मी पण नीट ऐकलं नाही, पण असं म्हणत आहेत की तो काका काहीतरी गुप्त काम करतो, कोणाला काही सांगत नाही, पण रात्री उशिरा गावाबाहेर जातो आणि काही लोकांनी त्याला गावाच्या बाहेरच्या एका गोदामाजवळ पाहिलंय. तिथं काहीतरी बेकायदेशीर चालू आहे असं बोललं जातंय. माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं. काका गुप्तकाम, बेकायदेशीर? मला काहीच कळेना. काका तर मला नेहमीप्रमाणे साधा प्रामाणिक माणूस वाटायचा. शेतात काम करणारा, गावात सगळ्यांशी हसत खेळत बोलणारा. पण संजूच्या बोलण्याने माझ्या मनात शंका निर्माण झाली. संजू तू खरं सांगतोयस ना की फक्त गावातल्या गप्पा उडवतोयस? मी त्याला विचारलं. अरे मी काय खोटं बोलणार? तू स्वतःच बघ ना, आज रात्री काका गावाबाहेर जाणार आहे असं मी ऐकलं. तू त्याचा पाठलाग करून बघ, मग कळेल. संजू डोळे मिचकावत म्हणाला. मला त्याचं बोलणं खरं वाटतं नाही, पण कुठेतरी माझ्या मनात उत्सुकता जागी झाली. काका खरंच काहीतरी लपवतोय का?
आणि जर लपवतोय तर त्याचा माझ्या आणि काकूच्या गोष्टीशी काही संबंध आहे का? त्या रात्री मी ठरवलं संजूने जे म्हटलं ते खरं आहे का हे बघायचं. मी माझ्या सायकलवर गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर लपून बसलो. रात्रीचे 10:30 वाजले होते. गावात सगळीकडे शांतता होती, फक्त काही कुत्री भुंकत होती. मला काका गावाबाहेर जाणारा रस्ता माहीत होता, त्यामुळे मी तिथेच थांबलो. थंडीमुळे माझे हातपाय गोठायला लागले, पण मी हार मानली नाही. साधारण 11च्या सुमारास मला एक मोटरसायकल येताना दिसली. मला वाटलं हा काका असणार. मी सायकल लपवली आणि झाडांमध्ये लपलो. मोटरसायकल जवळ आली आणि खरंच तो काका होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तणाव होता, जणू तो घाईत होता. त्याने हेल्मेट घातलं होतं, पण मी त्याला ओळखलं. त्याच्या मागे एक काळी बॅग होती ज्यात काहीतरी भरलं होतं. काका गावाच्या बाहेरच्या एका सुनसान रस्त्यावर गेला. मी सायकलवर त्याचा पाठलाग केला, पण खूप अंतर ठेवलं जेणेकरून त्याला कळणार नाही. रस्ता संपला तिथे एक जुने गोदाम होतं. गावातली मुलं तिथं कधीकधी मजा मारायला जायची, पण रात्री तिथं कोणीही नसायचं. काका तिथं थांबला आणि मोटरसायकल बंद केली. त्याने बॅग खांद्यावर घेतली आणि गोदामाच्या दिशेने चालू लागला. मी सायकल तिथे झाडांमध्ये लपवली आणि पायी त्याच्या मागे गेलो. गोदामाजवळ गेल्यावर मला काही आवाज ऐकू आले. कोणीतरी बोलत होतं, पण नीट कळत नव्हतं. मी हळूच गोदामाच्या भिंतीजवळ गेलो आणि एका तुटलेल्या खिडकीतून आत डोकावलं. आत काका आणि आणखी 2 माणसं होती. एक जाडजूड माणूस ज्याच्या हातात बंदूक होती आणि दुसरा एक पातळ माणूस जो काहीतरी कागदपत्र पाहत होता. काका त्यांना ती काळी बॅग देताना दिसला. त्या जाडजूड माणसाने बॅग उघडली आणि मला धक्काच बसला. बॅगमधून त्याने काही पांढऱ्या पावडरच्या पुड्या काढल्या. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काका असे काम करत आहे. मी तिथे थिजलो. माझ्या डोक्यात विचारांचं वादळ सुरू झालं. काका जो मला नेहमीप्रमाणे वाटायचा तो असल्या गैरकृत्यात? आणि मग मला काकूची आठवण आली. ती याबद्दल काही जाणते का की तिलाही याची कल्पना नाही? त्या 2 माणसांपैकी तो पातळ माणूस काकांना म्हणाला, हे सामान चांगलं आहे, पण तुझी बायको काही जास्तच बोलायला लागली आहे. तिला सांभाळ, नाही तर तुझं नाव पण यात येईल. काकांचा चेहरा पांढरा फटक पडला. तो हळू आवाजात म्हणाला, ती काहीच जाणत नाही. ती फक्त गावातल्या गप्पांमुळे त्रासली आहे. मी तिला सांभाळतो. मला धक्का बसला. काकू ती याबद्दल कशी काय? माझ्या डोक्यात सगळं घोळायला लागलं. काका या व्यवसायात आहे आणि काकूंना याची काहीतरी कल्पना आहे की तीही माझ्यासारखीच अनभिज्ञ आहे. मी तिथून हळूच मागे सरलो. माझ्या पायातून आवाज होऊ नये म्हणून मी खूप सावधपणे चालत होतो. पण अचानक माझा पाय एका काटेरी झुडुपावर पडला आणि मी हलकेच ओरडलो. गोदामातले सगळे थांबले. त्या जाडजूड माणसाने बंदूक उचलली आणि बाहेर पाहायला लागला. कोण आहे तिथं? तो ओरडला. मी घाबरलो. माझं मन धडधडायला लागलं. मी झटकन खाली बसलो आणि झुडुपात लपलो. काका आणि तो पातळ माणूस पण बाहेर आले. त्यांनी टॉर्चच्या उजेडात तिकडे तिकडे पाहिलं, पण मला सुदैवाने काही दिसलं नाही. कुत्रा असणार, काका म्हणाला आणि ते पुन्हा आत गेले. मी हळूच तिथून पळालो. माझी सायकल घेतली आणि जीव मुठीत धरून गावात परतलो. रात्री माझ्या डोळ्याला झोप लागली नाही. काका अशा व्यवसायात आहे आणि काकूंना याची काहीतरी माहिती. माझं मन गोंधळलं होतं. मी काकूंना याबद्दल विचारावं का? पण जर तिला खरंच काही माहीत असेल तर ती मला काय सांगेल? आणि जर मला काही बोलायचं नाही असं तिला वाटलं तर? दुसऱ्या दिवशी सकाळी माझं मन अजूनही गोंधळलेलं होतं. मी ठरवलं मला काकूंशी बोलायचं आहे, पण थेट तिला याबद्दल विचारणं धोक्याचं होतं. मी तिच्या घरी गेलो मशीन दुरुस्त करण्याच्या बहाण्याने. ती नेहमीसारखीच हसत मला भेटली. काय रे राहुलाच, मशीन बिघडली नाही तरी आलास? ती लाडक्या म्हणाली. मी हसलो, पण माझ्या मनात त्या रात्रीच्या गोष्टी बोलत होत्या. काकूमला तुमच्याशी जरा खाजगी बोलायचं आहे, मी हळू आवाजात म्हणालो. तिचा चेहरा क्षणात बदलला. ती गंभीर झाली. काय झालं राहुल? काही प्रॉब्लेम आहे का? मी हिम्मत करून म्हणालो, काकूमला काही गोष्टी कळल्या आहेत. काका काहीतरी लपवत आहेत आणि तुम्हाला याची काहीतरी माहिती आहे, बरोबर? तिच्या चेहऱ्यावर भीती दिसली. ती हळूच म्हणाली, राहुल तू काय बोलतोयस? तुला काय कळलंय? तिचा आवाज थरथरत होता. मी तिला रात्रीच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, गोदाम आणि त्या 2 माणसांचं बोलणं. ती ऐकत होती आणि तिचे डोळे भरून आले. राहुल तू खूप मोठ्या गोष्टीत पडलास, ती हळू आवाजात म्हणाली. मला याची थोडीशी कल्पना होती, पण मी कधीच यात सामील नव्हते. ते माझा नवरा मला काहीच सांगत नाही, पण मला माहीत आहे की तो काहीतरी बेकायदेशीर काम करतो. मी त्याला थांबवायचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकतच नाही. मला धक्का बसला. म्हणजे काकूंना याची खरंच कल्पना होती, पण ती स्वतःला यातून दूर ठेवत होती. काकूम ग, तुम्ही मला का नाही सांगितलं? आणि मग आपण त्या 4 दिवसा? मी बोलायचं थांबलो कारण मला काय बोलावं सुचेना. तिनं माझा हात हलकेच दाबला आणि म्हणाली, राहुल त्या 4 दिवसांमुळे मला माझ्या एकटेपणातून बाहेर पडायला मदत झाली, पण मला खरंच तुझ्यावर प्रेम आहे असं नाही. मी फक्त तुझ्याबरोबर वेळ घालवायला आवडत होतं. पण आता तू या सगळ्यात पडलास
आणि मला भीती वाटते की तुला काहीतरी होईल. त्या क्षणी मला कळलं की मी एका खूप मोठ्या संकटात अडकलो होतो. काका अवैध धंद्यात आहेत काकूंना याची कल्पना आहे आणि आता मी पण त्या जाळ्यात अडकलो होतो. मी काकूंना विचारलं, काकू आता आपण काय करायचं? मला सांग, मी काहीतरी करतो. ती म्हणाली, राहुल तू यातून बाहेर पड. तुला काही माहीत नाही असं दाखव. जर त्या लोकांना कळलं की तुला याची खबर आहे तर ते तुला. ती बोलता बोलता थांबली आणि तिचे डोळे भीतीने भरले. ते मला काय करतील? मी विचारलं. ते कोणालाही सोडत नाहीत, ती हळू आवाजात म्हणाली. मला एकदा त्यांनी धमकी दिली होती, म्हणूनच मी तुझ्याशी जास्त बोलायचं थांबवलं. मला तुझी काळजी आहे राहुल. माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं. मी एका गुन्हेगारी जाळ्यात अडकलो होतो आणि मला बाहेर पडायचं होतं, पण कसं? मी काकूंना म्हणालो, काकू आपण पोलिसांना सांगूया. ती घाबरली. नाही राहुल, पोलिसांना सांगितलं तर ते माझ्या नवऱ्याला पकडतील आणि मग माझं काय होईल? आणि तुलाही ते सोडणार नाहीत. त्या जाडजूड माणसाचं नाव आहे विक्रम. तो खूप धोकादायक आहे. विक्रम? मी विचारलं. हो, तो या सगळ्या धंद्याचा बॉस आहे. त्याच्याशी कोणी पण पंगा घेत नाही, ती म्हणाली. मी घरी परतलो पण माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता, आता पुढे काय? मी एकटाच यातून बाहेर पडू शकत नव्हतो. मला कोणाची तरी मदत हवी होती, पण कोणावर विश्वास ठेवायचा? काका या व्यवसायात आहेत, काकूंना याची कल्पना आहे आणि गावातल्या गप्पांनी सगळं अवघड करून टाकलं होतं. मी ठरवलं मला संजूला सगळं सांगायचं. तो माझा जिवलग दोस्त होता आणि त्याच्यावर माझा पूर्ण भरोसा होता. दुसऱ्या दिवशी मी संजूला भेटलो आणि त्याला सगळी हकीकत सांगितली. संजू ऐकून थक्क झाला. राहुल तू काय सांगतोयस? काका अशा व्यवसायात आणि ती काकू पण यात आहे? नाही काकू यात नाही, पण तिला याची कल्पना आहे, मी स्पष्ट केलं. आता काय करायचं? संजू विचारलं. मला पोलिसांना सांगायचं आहे, पण काकूंना भीती वाटते, मी म्हणालो. संजू थोडा विचार करून म्हणाला, राहुल आपण थेट पोलिसांकडे जाऊ नये. आधी पुरावे गोळा करूया. त्या गोदामात पुन्हा जाऊन बघू. काही फोटो किंवा व्हिडिओ मिळाला तर आपल्याला पोलिसांना दाखवता येईल. मला त्याची आयडिया आवडली. ठीक आहे, पण आपण सावध राहायला हवं. विक्रम खूप धोकादायक आहे, मी म्हणालो. काळजी नको, आपण दोघं मिळून सगळं सांभाळू, संजू हसत म्हणाला. त्या रात्री मी आणि संजू सायकल घेऊन त्या गोदामाकडे निघालो. आम्ही दोघंही काळे कपडे घालून होतो जेणेकरून कोणाला दिसणार नाही. आमच्यासोबत माझा जुना फोन होता ज्याने आम्ही फोटो किंवा व्हिडिओ काढायचं ठरवलं होतं. गोदामाजवळ पोहोचल्यावर आम्ही सायकल लपवली आणि हळूच खिडकीजवळ गेलो. आत पुन्हा तेच दृश्य होतं. काका आणि तो विक्रम होता, पण यावेळी आणखी एक माणूस होता. त्याच्याकडे एक मोठी बॅग होती ज्यात काहीतरी जड होतं. विक्रम काकांना म्हणाला, हे सामान उद्या रात्रीपर्यंत शहरात पोचायला हवं. आणि तुझी बायको जर पुन्हा काही बोलली तर मी तिला शांत करेन, समजलं? काकांनी होकार दिला, पण त्याचा चेहरा घाबरलेला होता. संजूने मला हळूच इशारा केला आणि आम्ही फोनवर व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. पण अचानक माझ्या फोनला नोटिफिकेशन आलं आणि त्याचा आवाज गोदामात घुमला. कोण आहे तिथं? विक्रम ओरडला आणि त्याने बंदूक उचलली. मी आणि संजू घाबरलो. आम्ही झटकन खाली बसलो आणि पळायला लागलो. पण विक्रमच्या माणसांनी आमचा पाठलाग सुरू केला. आम्ही सायकलवर बसलो आणि जीव मुठीत धरून पळालो. त्यांचा मोटरसायकलचा आवाज आमच्या मागे येत होता. राहुल लवकर, संजू ओरडला. आम्ही गावाच्या दिशेने पळालो, पण मला कळलं की आम्ही आता खरंच अडचणीत आहोत. अचानक मला एक आयडिया सुचली. मी संजूला म्हणालो, गावातल्या मंदिराजवळच्या जंगलात जाऊ. आम्ही सायकल तिथे सोडली आणि जंगलात शिरलो. विक्रमचे माणसे आमच्या मागे आले, पण जंगलातल्या अंधाराने आम्हाला वाचवलं. आम्ही एका मोठ्या झाडामागे लपलो आणि श्वास रोखून थांबलो. विक्रमचा माणूस ओरडला, ते पोह कुठे गेले? शोधा त्यांना. पण सुदैवाने त्यांना आम्ही सापडलो नाही. काही वेळाने ते निघून गेले. मी आणि संजू जंगलातून बाहेर आलो, पण आमच्या हातात तो व्हिडिओ होता. घरी परतल्यावर मी आणि संजू व्हिडिओ बघितला. त्यात काका, विक्रम आणि त्या सर्व गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. आम्ही ठरवलं उद्या सकाळी आम्ही पोलिसांकडे जाणार. पण माझ्या मनात एक भीती होती, काकूचं काय होईल? आणि जर विक्रमला कळलं की आम्ही त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा केले तर तो आम्हाला सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी संजूला भेटायला निघालो, पण गावात पोहोचल्यावर मला कळलं की संजू घरी नाही. त्याच्या घरच्यांनी सांगितलं की तो सकाळी लवकर कुठेतरी गेला आणि त्याचा फोन बंद आहे. मी घाबरलो. माझ्या डोक्यात एकच विचार आला, संजूला विक्रमने पकडलं का? आणि जर त्याने पकडलं तर आता माझी पाळी आहे का? मी माझा फोन उघडला आणि तो व्हिडिओ पाहिला, पण फोनमध्ये एक नवीन मेसेज आला होता. अनोळखी नंबरवरून, तू जास्त हुशारी करू नकोस. राहुल नाही तर तुझा मित्र संजू तुझ्यापर्यंत कधीच पोचणार नाही. माझ्या हातातला फोन थरायला लागला. आता मी काय करणार? संजूला वाचवायचं की पोलिसांकडे जायचं? आणि जर पोलिसांकडे गेलो तर विक्रम मला आणि काकूंना सोडेल का?
हे जाणून घेण्यासाठी भाग 2 नक्की पहा. तो भाग पाहायचा असेल तर कॉमेंटमध्ये भाग 2 असं नक्की लिहा. आणि हो, जितक्यात जास्त कॉमेंट्स आणि लाईक येतील तितक्या लवकर मी पुढचा भाग अपलोड करेन. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. कारण आपण रोज अशाच थरारक आणि रोमांचक कथा घेऊन येत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.